सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी वांद्रे स्थानकामधून दादरला गेल्याचं उघड झालेलं आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांची सुद्धा आता मदत घेतली जाते। मुंबई पोलिसांनी रेल्वेकडून सीसीटीव्ही फुटेज घेतलेला आहे। दादर पश्चिमेला फलाट क्रमांक 1 वरती उतरून कबूतरखान्याकडे आरोपी चालत गेला होता अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यानंतर त्याने एका दुकानामधून हेडफोन खरेदी केल्याचं सुद्धा दिसतंय आणि त्या दुकानातले हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। हल्ल्याच्या अवघ्या 7 तासांनंतर सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान हा आरोपी दादर मधल्या एका दुकानामध्ये हेडफोन्सची खरेदी करत होता। सूरज सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, अमोल, नक्कीच आता पोलिसांचा तपास हा खरं तर योग्य दिशेने सुरू आहे। इतके तास उलटले, आरोपी हाताला येत नाहीये कारण अनेक गोष्टी हे अद्याप पोलिसांकडे नव्हत्या। मात्र खरं तर पहिला एकच फोटो आतापर्यंत पोलिसांकडे होता, त्याच्यानंतर आता संपूर्ण जी चेन आहे ती जोडण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। आरोपी कसा गेला, बांद्रा स्थानकावरती दिसला, त्याच्यावरनं त्याने ट्रेन पकडली, दादरच्या फलाटावरती 1 नंबरवरती उतरला, तिथून सुविधाच्या गल्लीतनं तो डाव्या बाजूने कबूतरखान्याच्या दिशेने सीसीटीव्ही दिसत आहे जाताना। त्यामुळे रेल्वेची देखील मदत आता पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत। त्यांचे देखील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे ज्या मार्गाने तो जात आहे त्या मार्गावरचे सीसीटीव्ही पाहत त्याचा आता माग काढला जात आहे। त्यामुळे एक सीसीटीव्ही त्याची ओळख पटवून या आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर सांगायचं खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे पोलिसांसाठी। जवळपास 3 दिवस झाले पोलीस या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, रात्रंदिवस या आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहे। काल रात्री जर आपण पाहिलं तर अनेक संशयितांना या ठिकाणी आणलं, विचारपूस केली, त्यांच्या कोणी संपर्कात आहे का याचा देखील आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे। जवळपास 35 टीम्स या आरोपीच्या शोधासाठी लागलेल्या आहेत कारण हा गुन्हा जो आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे। राज्याचं लक्ष या संपूर्ण केसवरती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचे पडसाद अनेक उमटताना पाहायला मिळत आहेत, राजकीय पडसाद असतील, सामाजिक असतील, हे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील अनेक सूचना होत आहेत। या आरोपीची एक कडी जोडण्यापर्यंत पोलीस प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 3 दिवस सलग पोलिसांचा हा संपूर्ण तपास सुरू आहे। 35 टीम्स नेमलेल्या आहेत, अनेकांना विविध कामं दिलेली आहेत। इंटेलिजन्स असो, AEC असो किंवा गुन्हे शाखेचे पोलीस असो, प्रत्येकाला कामाची विभागणी करून देऊन त्याचा तपास हा पोलीस आता करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रत्येक अपडेट ही खूप महत्त्वाची आहे या प्रकरणातली। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।